Hello and welcome to our today's session of EST. We are studying topic number 2, that is unit number 2, and the name of unit is energy resources. Let's move to learn. In this session we are going to discuss on this topic. The topic is 2.5, present global energy use and future demands. तर आजच्या सेशनमध्ये आपण कसं बघणार आहे तर एनर्जीचे यूज आणि त्याचे फ्युचर डिमांड्स काय असतील. तर एक हा एक सिनेरिओ आहे, एक पाय चार्ट आहे, एक बार चार्ट आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की वर्ल्डमध्ये कोणता देश असेल किंवा कोणतं कॉन्टिनेंट वगैरे असेल तर ते किती यूज करते, एनर्जीचं कन्झम्पशन किती यूज करते. तर त्या प्रकारे जो चायना जो वर्ल्ड लार्जेस्ट आहे तो म्हणजे 23% फक्त चायना यूज करतो. इंडिया जर बघितलं आपण तर तो फक्त 5% यूज करतो. त्यानंतर जे नॉन ओसिड ॲसियन्स असतील ते 7% यूज करतात, US 17% यूज करतात, आणि जे बाकीचे जे जगातले जे बाकीचे देश असतील किंवा कॉन्टिनेंट्स असतील ते फक्त 48% यूज करतात. तर आपण पुढे डिस्कस करूया की ग्लोबल एनर्जी यूजमध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. तर त्याच्यातला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे इंडिया इज द 5th लार्जेस्ट कन्झ्युमर ऑफ एनर्जी अकाउंटिंग 3.4% ऑफ ग्लोबल एनर्जी कन्झम्पशन. म्हणजे जगाच्या पाठीवर बघितलं तर आपला भारत देश हा 5व्या क्रमांकावर आहे कन्झ्युमर ऑफ एनर्जी. तर कसं म्हणजे 3.4% ही ग्लोबल एनर्जी आहे, त्याचं कन्झम्पशन आहे ते इंडियामध्ये होतं, आणि ते बऱ्यापैकी आपला जो नंबर आहे तो आहे 5व्या क्रमांकावर. आपल्याकडे काय मिळतं, कोळसा जास्त प्रमाणात मिळतो, म्हणून आपल्याला काय म्हणतात रिच इन कोल अँड रिन्युएबल एनर्जी. म्हणजे भारतामध्ये पहिल्यापासूनच कोळशाचा जास्त यूज केला जातो, आणि रिन्युएबल एनर्जी यूज करून आपलं जे एनर्जीचं कन्झम्पशन असेल किंवा एनर्जीचं प्रोडक्शन असेल, यूज असेल, तर ते आपण वर्षानुवर्षे याच्या अगोदर पण करत आलेलो आहोत. त्यामुळं आपल्याला रिच इन कोल आहे आपला देश, आणि आपण जास्त एनर्जी रिन्युएबल एनर्जी यूज करतो त्याच्यासाठी. त्यानंतर आहे व्हेरी स्मॉल हायड्रोकार्बन रिझर्व, दॅट इज 0.4%. तर हायड्रोकार्बन रिझर्व यासाठी फक्त इंडियामध्ये ॲक्च्युली ही खूपच स्मॉल क्वांटिटी आहे. म्हणजे 0.4% हा जो आकडा आहे तो इंडियाच्या मानानं व्हेरी स्मॉल आहे, इन द सेन्स ऑफ हायड्रोकार्बन ह्याचं जे रिझर्व असणार आहे, जे आपण रिझर्व करून ठेवतो हायड्रोकार्बन, तो बऱ्याचसा कमी प्रमाणात आहे आपल्याकडे. आणि त्यानंतर 25% ऑफ प्रायमरी एनर्जी नीड्स इज मीट बाय इम्पोर्ट्स. म्हणजे 25% जे आपल्याला एनर्जी मिळते किंवा आपण एनर्जी जी यूज करतो तर ती आपण बाहेरून इम्पोर्ट केलेली असते, की जेणेकरून आपल्याला जी एनर्जी आपल्याकडे अवेलेबल नाही किंवा ज्या एनर्जीचे आपल्या इंडियामध्ये कमतरता आहे, तर त्यासाठी आपण 25% ऑफ प्रायमरी एनर्जी ती आपण बाहेरून इम्पोर्ट करून घेतो. त्यानंतर पर कॅपिटल कन्झम्पशन ऑफ एनर्जी इज लो. म्हणजे भारतात तसं एनर्जीचं कन्झम्पशन आहे ती कमी प्रमाणात आहे पर कॅपिटल आपण जर कन्सिडर केलं तर. एनर्जी इंटेन्सिटी इज वन ऑफ अमॉंग द हायेस्ट. आता इंटेन्सिटी म्हणजे आपण ज्या प्रमाणात एनर्जी यूज करतो किंवा ते किती प्रमाणात यूज केलं हे आपण इंटेन्सिटीवरनं आपण त्याला कन्सिडर करतो किंवा त्याला आपण मापात घेतो. तर एनर्जीची इंटेन्सिटी आहे ती आपल्याकडे आहे ते म्हणजे एक हायेस्ट लेवलला आपल्याकडे आहे, की बिकॉज आपली पॉप्युलेशन पण जास्त आहे. मग जसं युजर्स जास्त वाढतात तसं एनर्जीचं कन्झम्पशन पण जास्त होतं. त्यामुळे पॉप्युलेशनवरनं आपण एनर्जी जे यूज होतो किंवा एनर्जीची जी इंटेन्सिटी असते ती आपली हायेस्ट आहे. तर ग्लोबल एनर्जी यूजमध्ये कमर्शियल एनर्जीचं कन्झम्पशन आहे ते फक्त 50% आहे. म्हणजे ग्लोबल एनर्जी जर कन्सिडर केलं आपण त्याचं यूज वगैरे, तर कमर्शियल एनर्जी आपल्याकडे आहे ती म्हणजे फक्त 50% आहे. त्यानंतर आपण डिस्कस करूया की एनर्जीचा सिनॅरिओ कशा प्रकारे. तर आपण प्रत्येक एक एनर्जीचा फॉर्म असेल किंवा जो एनर्जीचा एक सोर्स असेल त्याचं जे कन्झम्पशन असणार आहे ते आपण इंडिव्हिज्युअली पर्टिक्युलर पण बघणार आहोत. तर स्टार्ट विथ कोल. तर कोलमध्ये आपण काय काय यूज करतो, तर डॉमिनेट्स द एनर्जी मिक्स. म्हणजे जी पूर्वीपासून आपण वर्षानुवर्षे कोळशाचा जो यूज आहे तो बऱ्याच प्रमाणात आपण करत आहोत, त्यामुळे आपण त्याला डॉमिनेट्स इन द एनर्जी मिक्स म्हणू शकतो. कारण ज्या प्रमाणात आपण कोळसा बऱ्याच ठिकाणी यूज करतो त्यामुळं
त्याची इंटेन्सिटी आहे एनर्जीची ती भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे आपण त्याला डॉमिनेट्स म्हणू शकतो. त्यानंतर कोल contributes to 55% of primary energy production and 53% of energy consumption. म्हणजे आपल्या इंडियामध्ये म्हणला तर जो सिनॅरिओ आहे कोलसाठी, तर 55% जी कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन फक्त प्रायमरी एनर्जीचं प्रोडक्शनसाठी असतं. म्हणजे 55% एनर्जी यूज करून आपण एनर्जीचं प्रोडक्शन करतो, आणि त्याच दुसऱ्या साईडला आपण 53% ही आहे तर ते आपण एनर्जी कन्झम्पशनसाठी यूज करतो. हा जो अबाव 50% आहे त्यामुळे आपण ह्याला म्हणतो डॉमिनेट्स द एनर्जी मिक्स, बिकॉज एनर्जीच्या प्रोडक्शनमध्ये पण आपण मॅक्सिमम यूज करतो, प्लस त्याचं कन्झम्पशनसाठी पण, म्हणजे जो एनर्जीचा कन्झम्पशन आहे त्यासाठी पण आपल्याकडे एक मोठा आकडा आहे, म्हणजे तो आहे 53%. त्यामुळे कोल युजफुल जास्त आहे. इंडिया 4th लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द कोल and 70% of total domestic electricity and 50% of commercial energy demand is meet. म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करतं प्रोडक्शनसाठी पण, आणि आपला जो भारत देश आहे तो जगाच्या पाठीवरती 4th लार्जेस्ट आहे देश. कशासाठी? तर तो प्रोड्यूस करण्यासाठी, ॲज अ प्रोड्युसर म्हणून, एनर्जी प्रोड्युसरसाठी. त्यातली 70% ऑफ टोटल डोमेस्टिक इलेक्ट्रिसिटी, म्हणजे आपल्या जे घरगुती आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते म्हणजेच डोमेस्टिक इलेक्ट्रिसिटी, तर ती कोळशापासून बऱ्यापैकी 70% आपल्याला प्रोडक्शन मिळतं त्याच्यापासून. आणि जे 50% आहे ते आहे कमर्शियल एनर्जी डिमांडसाठी. म्हणजे बऱ्यापैकी जे कमर्शियलच्या एनर्जीचे रिक्वायरमेंट असते किंवा बऱ्याचशा कंपनीचे जे डिमांड केलेले असतात, तर त्यातली जवळपास 50% जी एनर्जी आहे तर ती बऱ्यापैकी त्याच्या डिमांड असते ती आपण मीट करू शकतो, म्हणजे मीट होते या प्रकारामध्ये. आता त्यानंतर आपण बघणार आहोत तो पण आहे कोलच, पण त्याचा पुढचा पॉईंट काय असणार आहे तर 8.6% ऑफ एनर्जी रिझर्व्स, दॅट इज अबाउट 84,396 मिलियन्स ऑफ टन्स अँड लास्ट फॉर नेक्स्ट 235 इयर्स. म्हणजे बऱ्यापैकी त्याचे आकडे आहेत. म्हणजे आता 8.6 हे वर्ल्ड रिझर्वसाठी आहे, म्हणजे बऱ्यापैकी त्याचं जर वेट आपण कन्सिडर केलं, इन पर्सेंटेजचं आपण वेटमध्ये कन्व्हर्जन करून जर बघितलं तर ते आहे 84,396 मिलियन्स ऑफ टन्स. इतक्या प्रमाणात आपल्याकडे कोळसा अवेलेबल होईल. आणि त्यानंतर लास्ट आहे तो म्हणजे फॉर 235 इयर्स, म्हणजे 235 इयर्ससाठी आपल्याला इतक्या प्रमाणात, इतक्या मिलियन्स ऑफ टन्स आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. म्हणजे ते असणार आहे ते 8.6% ऑफ द वर्ल्ड रिझर्व, ते आपल्या इंडियामध्ये असणार. लिग्नाईट कोल इज ऑल्सो यूज्ड. म्हणजे आता कोळसाचा एक प्रकार आहे त्याच्यात आहे तो म्हणजे लिग्नाईट कोळसा. तर लिग्नाईट कोळसा पण आपण ॲज अ कोलमध्ये यूज करतो. त्यानंतर आहे डॉमिनंट फ्युएल व्हेन एनर्जी डिमांड्स इन्क्रीज इन द फ्युचर. आता माहीत आहे आपल्याला की प्रोडक्शनमध्ये म्हणा किंवा कन्झम्पशनमध्ये म्हणा तर कोलचं कॉन्ट्रीब्युशन भरपूर आहे, अबाव 50% आहे. त्यामुळे आपल्याला हे ॲज अ डॉमिनंट फ्युएल म्हणून कन्सिडर करतो आपण. कशासाठी? एनर्जी प्रोडक्शनसाठी, एनर्जी कन्झम्पशनसाठी. आणि जर इन फ्युचर किंवा इन द प्रेझेंट ज्यावेळेला एनर्जीचं आपल्याला डिमांड इन्क्रीज होतात फ्युचरमध्ये, प्रेझेंटमध्ये पण आहेत, फ्युचरमध्ये पण, त्यावेळेला आपण कोलचा यूज करून ॲज अ ते डॉमिनंट फ्युल म्हणून आपल्याला यूज करता येतं. म्हणजे अजून त्याचं जे प्रोडक्शन असेल, कन्झम्पशन असेल, त्याचं पर्सेंटेज असेल, त्याचं वेट असेल इन द टन्स, तर तेही इन्क्रीज होऊ शकतं. आता नेक्स्ट आपल्याकडे आहे तो म्हणजे ऑइल. आता पर्टिक्युलर आता आपण ऑइलचं कन्सिडर करूया की त्याचा एनर्जी सिनॅरिओ कसा आहे. ऑइल अकाउंट्स फॉर 36% ऑफ टोटल एनर्जी कन्झम्पशन अँड 34% ऑफ टोटल एनर्जी प्रोडक्शन. जशा प्रकारे आपण कोलचं बघितलं की कोल अबाव 50% प्रोडक्शनमध्ये यूज करतो, अबाव 50% एनर्जी कन्झम्पशनमध्ये यूज करतो. तशा प्रकारे त्याच्या खालोखाल म्हणला तर आपल्याला ऑइल आहे. ऑइल काय करतं, बऱ्यापैकी ज्यावेळेला एनर्जी कन्झम्पशन आपण कन्सिडर करणार आहे तर एनर्जी कन्झम्पशनमध्ये आपण 35% ऑफ टोटल एनर्जी ह्याचं कन्झम्पशन असणार आहे ते ऑइलसाठी असणार आहे. हे ॲज कम्पेअर टू कोल हे थोडंफार कमी प्रमाणात आहे. त्यामुळं हा ऑइल कोलच्या खालोखाल येतो की इन द सेन्स ऑफ एनर्जी कन्झम्पशन 36%. आणि जर एनर्जी प्रोडक्शनचं जर बोलायचं राहिलं
तर ते आहे 34%, म्हणजे नियर अबाउट 34% याचं एनर्जी प्रोडक्शनमध्ये यूज करतो. 36 ऑफ टोटल एनर्जी आपण कन्झम्पशनसाठी घेतो. In India, now India is one of among the top 10 consumer in the world. आता जसं की आपल्या भारत देशात लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे आपल्याला कन्झ्युमर जास्त आहेत, कन्झम्पशन ऑफ एनर्जी जास्त आहे. तर आपला जो नंबर आहे तो जवळपास टॉप 10मध्ये आहे वर्ल्ड वाईडसाठी इन द कन्झम्पशन ऑफ एनर्जी. 0.3% वर्ल्ड रिझर्व्स, म्हणजे आता जे जगामधले जे थोडेफार रिझर्व्स असणार आहेत, तर त्याच्यातले जर ऑइलमध्ये बघायचं म्हटलं तर ऑइलसाठी 0.3% ऑफ वर्ल्ड रिझर्व्स आता सध्या अवेलेबल आहेत. त्यानंतर जे 70% ऑफ डिमांड असेल की ती आहे ते आपल्याला आपण इम्पोर्ट करून घेतो. म्हणजे 70% ऑफ डिमांड इज मीट बाय इम्पोर्ट्स, दॅट इज 1.2 मिलियन बॅरल पर डे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला जास्त डिमांड येते ऑइलसाठीची, तर जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण ऑइल इम्पोर्ट करून घेतो बऱ्याचशा प्रमाणात बाहेरच्या देशामधून. तर ते 70% जी डिमांड आहे ती आपण बाहेरून इम्पोर्ट करून घेतो. आता जे पर्सेंटेजचं आपण जर वेटमध्ये कन्व्हर्जन केलं तर ते अप्रॉक्सिमेटली 1.2 मिलियन बॅरल पर डे. म्हणजे इतक्या प्रमाणात आपण डेली एका डेचं जर आपण कन्झम्पशन घेतलं किंवा एका डेचा जर आपण इम्पोर्टचा जर वेट घेतला तर तो आहे 1.2 मिलियन बॅरल पर डे. म्हणजे 70% ऑफ डिमांड, म्हणजे ऑइलचं जी मागणी आहे, जी इम्पोर्ट आपण करतो तो भरपूर प्रमाणात करतो. त्यानंतर कन्झम्पशन ऑफ पेट्रोल इन ट्रान्सपोर्ट सेक्शन. In the transport sector is approximately 53%, and in the domestic it is 18%, and in the industries it is 17%. आता बऱ्यापैकी आपण ऑइल कुठे कुठे यूज करतो? मॅक्सिमम टाईमला आपण ट्रान्सपोर्टमध्ये ऑइल सेक्टरचा जास्त यूज करतो. म्हणजे अबाव 50% आपला जो ऑइल असेल किंवा आपला पेट्रोल असेल तो अबाव 50% ट्रान्सपोर्टमध्ये खर्च होतो. बाकी डोमेस्टिकमध्ये जर कन्सिडर करायचं म्हटलं तर बऱ्यापैकी 18% आपण डोमेस्टिकमध्ये यूज करतो ऑइल. आणि अदर दॅन द डोमेस्टिक अँड द ट्रान्सपोर्ट सेक्टर, नाऊ द इंडस्ट्रीज नाऊ युझिंग 70% ऑफ ऑइल इन द सेन्स ऑफ कन्झम्पशन. म्हणजे 17% जे कन्झम्पशन आहे ते जे ऑइलचं आहे ते इंडस्ट्रीजद्वारे केले जातं. टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ डिझेल बेस्ड पॉवर प्लॅन्ट इन द इंडिया इज नाव 119.75 मेगावॅट. म्हणजे बऱ्यापैकी जे डिझेल आपण यूज करतो म्हणा, किंवा डिझेलचे जे पॉवर प्लॅन्ट असतील किंवा डिझेलद्वारे आपण काही इक्विपमेंट्स आपण यूज केले जातो, तर त्याचं जे आहे ते इंडियामध्ये इन्स्टॉल कॅपॅसिटी जी आहे डिझेलसाठीची कुठे ती पॉवर प्लॅन्टमध्ये, तर ती किती आहे तर 1199.75 मेगावॅट. 20 to 70% डिक्लाइन इन शेअर इन प्रायमरी एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे बऱ्यापैकी 17% किंवा आपण 17 ते 20% ह्या प्रपोर्शनमध्ये जे शेअर असणार आहे ते प्रायमरी प्रोडक्शनसाठी जे एनर्जीचं प्रोडक्शन असणार आहे ते डिक्लाइन आहेत 17 to 20% इन द एनर्जी प्रोडक्शन विथ द हेल्प यूज ऑफ ऑइल. त्यानंतर आपण इंडिव्हिज्युअली कन्सिडर करूया तर आहे ते नॅचरल गॅससाठी. आता कोल झाला, आता ऑइल झाला, तर त्यानंतर पुढचा जो रिसोर्स आहे तो आहे नॅचरल गॅस. तर नॅचरल गॅस अकाउंट्स फॉर 8% ऑफ एनर्जी कन्झम्पशन अँड 9% ऑफ एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे कोलपेक्षा ऑइलचं कन्झम्पशन आणि प्रोडक्शन कमी होतं. आता त्याच्या खालोखाल आहे नॅचरल गॅसचं. नॅचरल गॅसचं एनर्जी कन्झम्पशन पण बऱ्याच प्रमाणात खूपच कमी आहे म्हणायचं ॲज कम्पेअर टू कोल अँड ऑइल. सिमिलरली प्रोडक्शन पण त्या मानाने कमीच आहे म्हणायचं. द टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ गॅस बेस्ड पॉवर प्लॅन्ट्स इन द इंडिया इज 17,353.85 मेगावॅट. अबाउट 10% ऑफ टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी. म्हणजे बऱ्यापैकी जे 10% आपण इन्स्टॉल केलेलं आहे कुठे तर
जे गॅस बेस्ड पॉवर प्लॅन्ट्स आहेत आपल्या इंडियामध्ये, तर ते आहे 17,353.85 मेगावॅट इतक्या प्रकारचे आपल्याला इतक्या प्रमाणात आपल्याकडे जी कपॅसिटी आहे ती ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. नॅचरल गॅससाठी पण पुढचा पॉईंट घेऊया. अ डिमांड ऑफ 200 MCMD. आता हे एक प्रकारचं युनिट आहे नॅचरल गॅससाठी. तर गॅसचं जे वेट असेल किंवा ज्यासाठी युनिट असेल तर ते आहे MCMD. अ डिमांड ऑफ 200 MCMD अगेन्स्ट अवेलेबिलिटी ऑफ 103.08 MCMD. म्हणजे आता हे टेक्निकल टर्म्स आहेत की डिमांड कितीची आहे 200ची आणि आपल्याकडे अवेलेबल किती आहे 103 पॉईंट समथिंग अवेलेबल आहे. तर म्हणजे ते थोडंफार फ्लक्च्युएट होतं इकडे तिकडे. 10% to the 13% increase in the share of natural gas in primary energy production. आता जसं की आपल्याला डिमांड जास्त आहे ॲज कम्पेअर टू द अवेलेबिलिटी, त्याच्यामुळं जे आपल्याला शेअर इन्क्रीज करायचे असणार आहेत नॅचरल गॅससाठी. कशासाठी? नॅचरल गॅस इन द प्रायमरी एनर्जी प्रोडक्शन. ते इन्क्रीज्ड बाय 10% टू द 13%. त्यानंतर आपण घेणार आहोत, कन्सिडर करणार आहोत ते आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. पहिला झाला कोल, त्यानंतर झाला ऑइल, त्यानंतर झाला नॅचरल गॅस, आता आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. आउट ऑफ टोटल प्रोडक्शन 65.8% comes from the thermal power plant, 26.3% from the hydroelectricity, 3.1% from nuclear power plant, and the rest are renewable sources. आता इलेक्ट्रिकल एनर्जी आपण ज्यावेळेला कन्सिडर करणार आहोत, पण त्या अगोदर जे आपल्याला 65.8% जे मिळणार आहे एनर्जी प्रोडक्शन ते मिळणार आहे मॅक्सिमम टाईमला आपल्याला थर्मल पॉवर प्लॅन्टमधून. आणि जे 26.3% असणार आहे तो हायड्रो इलेक्ट्रिकमधून मिळणार आहे. आणि जो 3.1 असणार आहे तो न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमधून मिळणार आहे. जे बाकीचे असणार आहेत ते आपल्याला मिळणार आहेत रिन्युएबल सोर्सेसमधून. द ग्रॉस जनरेशन ऑफ एनर्जी इज 531 मिलियन युनिट्स. ओव्हरऑल इलेक्ट्रिफिकेशन रेट इज 64.5%. इलेक्ट्रिफिकेशन रेट हा इलेक्ट्रिसिटीसाठी यूज केला जातो, तर तो इन पर्सेंटेजमध्ये किती आहे तर 64.5%मध्ये आहे. आणि जर ग्रॉस जनरेशन ऑफ एनर्जी जर आपण कन्सिडर केले इन द युनिट्स, तर तो आकडा आहे 531 बिलियन युनिट्स. म्हणजे ओव्हरऑल इलेक्ट्रिफिकेशनचा रेट आणि आपला इन द सेन्स ऑफ इन युनिट. The power generation assets are not evenly spread. Now, 52.5% of rural households have access to the electricity, while in urban areas is 93.1. आता जे आपण रुरल एरिया म्हणतो किंवा खेडेगाव म्हणतो आपण किंवा छोटे छोटे गाव असतील तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी आता 52.5% म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली जवळपास 53% जी एनर्जी आहे, जी इलेक्ट्रिसिटी आहे ती त्यांना ॲक्सेस करता येते. आणि तेच जर आपण सिटीजमध्ये कन्सिडर केलं इलेक्ट्रिसिटीची, तर ते अर्बन एरियामध्ये असणार आहेत ते 93% आपल्याला सिटीमध्ये इलेक्ट्रिसिटी यूज करता येते किंवा आपल्याला ती ॲक्सेस करता येते. नाव इलेक्ट्रिसिटी डिमांड आउटस्ट्रिप्ड सप्लाय बाय 7 to 11%. Plans 8 to 10% growth, that is electricity demand outstripped supply by 7 to 11%. Plans 8 to 10% ग्रोथ. म्हणजे ग्रोथसाठी आपण 8% ते 10% आपण प्लॅन केलेले आहे ऑलरेडी. आणि जी आउटस्ट्रिप्ड आहे, जे डिमांडमध्ये आपल्याला आउटस्ट्रिप्ड आहे त्याचा जो सप्लाय आहे तो जवळपास 7% ते 11% याच्या दरम्यानमध्ये आहे. आणि दॅट इज म्हणजे जे प्लॅन केलेलं आपल्याला 8% ते 10% आहे, तर ते आहे 2,15,804 मेगावॅट ऑफ कपॅसिटी
इन द इलेक्ट्रिकल एनर्जी सोर्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहिलं आहे. बाकीचे जे पॉईंट्स असणार आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. थँक्यू.